किरण, तुम्हाला थोडंसं थांबवते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमारिया सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमारिया जी आपण पाहतोय अशा पद्धतीने या अशोक खरातला अटक करण्यात आली। अनेक राजकारण्यांसोबत त्याचे संबंध असल्याचं कळतंय। फोटो सुद्धा व्हायरल झालेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर त्यांची पाद्यपूजा केलेली आहे आणि आता तपासाला वेग आलाय असं पोलिसांकडून सांगितलं जातंय। नाही, मला आता या प्रकरणात गेले 2 दिवस बरीचशी माहिती आली आहे आणि ती माहिती मी आता 11:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती बाहेर काढणार आहे। म्हणजे हा व्यक्ती कोण होता, त्यांचे आणि या सगळ्यांचे संबंध काय, त्यांनी जमवलेली माया किती, या सगळ्यावर मी आता थोड्या वेळात बोलणार आहे। मला तर आता किळस येते हे सगळं बघून, त्यांनी केलेले कांड करून, त्यांनी केलेल्या ज्या महिलांवर अत्याचार आहेत, दाबली गेलेली प्रकरणं आहेत, त्या सगळ्याच गोष्टींकडे बघून मला आता इतकं राग येतोय, चीड येते या माणसावर। आणि हे एवढं मोठं प्रकरण असताना हे कसं काय दाबलं गेलं हे मला खरंच कळत नाहीये। पण आत्ताच्या घटनेला याचे अनेक खुलासे मी आता माझ्या पत्रकार परिषदेत करणार आहे। दमारियाची खरं तर अतिशय किळसवाणी तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला अशीच ही बाब आहे, कारण अनेक तरुणींवर, महिलांवर त्याने अत्याचार केलाय। पण याच्यातली एक विशेष बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर या छत्री धरतायत, त्यांची पाद्यपूजा करतायत, असे सगळे व्हिडिओज आता समोर येत आहेत। त्यांनी राजीनामा द्यावा असं वाटतं का? तुमची काय मागणी? त्यांच्या हाताने केक खातायत, त्यांना केक भरवतायत, ही आपली संस्कृती आहे। आणि जर महिला आयोगाच्या अध्यक्षात जर असं सगळं करायला लागल्या तर महिलांना तर वाटेल की बाबा हा माणूस चांगला आहे, मग ह्याच्याकडे गेलं पाहिजे। मग मला खरंच कळत नाही की हा बाई इतके वर्ष त्यांना ओळखतायत आणि त्यांची तुलना ते पांडुरंगाशी करतायत। पांडुरंगाशी उचलून यांना तातडीने बाहेर फेकलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। आणि असं मुख्यमंत्र्यांनी आता केलं नाही आणि याच्यातही जर राजकारण केलं ना तर खरंच कठीण आहे महाराष्ट्राचं। म्हणूनच मी आता याच्यावर अगदी ॲट लेंथ बोलणार आहे 11:30 वाजता। याची ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत अतिशय भयानक आहेत। दमानियाची खरं तर आता एक SIT स्थापन केलेली आहे। तेजस्विनी सातपुते यांची तिथे नियुक्ती करण्यात आली। मात्र खराचं जे आपण एक प्रकारे नेटवर्क पाहतोय, तुम्हाला काय वाटतं तपासातून नेमकं अजून काय काय समोर येईल, कशा पद्धतीने तपास होईल असं वाटतं? मी आता ज्या गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत त्याच्यावरच मी आज पत्र लिहून श्री सदानंद दातेंकडे देणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत। त्याच्यात त्यांची असलेली प्रचंड प्रॉपर्टी, जी मोहमाया त्यांनी सगळी जमा केली आणि दाबलेल्या केसेस, महिला आयोगाला लिहिलेल्या केसेस, या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे। पण मला कळकळीची विनंती जी करायची ती मुख्यमंत्र्यांना की बाबा बास करा, राजकारण नका करू। अशा माणसाला जी संरक्षण देणाऱ्या जर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील तर हे खूप चुकतंय कुठेतरी आणि याच्यात तातडीने कारवाई करा अशीच मागणी मी करणार आहे त्यांच्याकडे। दमानियाची खरं तर याच्या आधी सुद्धा अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या असं पाहायला मिळतं, मात्र त्याची काही दखलच घेतली गेली नाही। तेच आता 2-3 गोष्टी मी अतिशय महत्त्वाच्या मांडणार आहे, तर त्या 11:30ला मी बोलेनच आणि त्यानंतर त्याचं पत्र देखील मी सदानंद दाते यांच्याकडे देणार आहे। नक्कीच दमानियाजी, त्यामुळे तुम्ही आता 11:30 वाजता पत्रकार परिषदेतून नेमकी काय काय माहिती द्याल त्याकडे आमचंही लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर अशा पद्धतीने आता खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या चौकशीतून नेमकं आता काय काय समोर येतं हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला आता सुरुवात झाली।